हॅलो वेलकम स्टुडंट. तर बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की हिस्ट्री ऑफ नॉव्हेलचा उगम कसा झाला आणि त्याबद्दलचे सगळे जे पॉईंट होते तर ते मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेले आहेत. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज नॉव्हेला म्हणजे काय, and which are the or famous English we will see some famous English novel and as well as some important elements of the novel. तर नॉव्हेलचं ओरिजिन कसं आहे आणि नॉव्हेलचे जे एलिमेंट्स आहेत तर ते आज आपल्याला बघायचे. तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दोनही विचारले जाऊ शकतात. तर बघा, तुमचं पेज नंबर जे आहे टेक्स्टबुकचं 175वरती नॉव्हेला हा टॉपिक आपण पाहणार आहोत. तर बघा, नॉव्हेला इज अ वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड. 1 सेंटेन्स 1 मार्कसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इटालियन वर्ड नॉव्हेल NOVELLE नॉव्हेला, याच्यापासून नॉव्हेला हा वर्ड घेतलेला आहे. इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. आणि बघा, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण पॉईंट, छोटे छोटे पॉईंट दिलेले आहेत आणि डिस्क्रिप्टिव्ह जर नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघू शकता. तर दिस इज अ प्रोज फिक्शन. तर नॉव्हेला हा जो वर्ड आहे तर इटालियन वर्ड नॉव्हेल यापासून घेतलेला आहे. आणि प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ. आणि त्याचा प्रकार कसा आहे बघा, प्रोज फिक्शन. प्रोज मीन्स गद्य आणि फिक्शन म्हणजे सपोज स्टोरी किंवा नॉव्हेल. तर जसं स्टोरी असते तर त्याच पद्धतीनं हे एक प्रोज फिक्शन आहे विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हेल. म्हणजे ही खूप मोठीही नॉव्हेल नसते अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. आणि शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठीही नसते. म्हणजेच काय, शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉव्हेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी. खूप मोठीही नाही आणि खूप छोटीही नाही, तर याला आपण काय म्हणतो, नॉव्हेला असं म्हणतो. आणि मग याचं विच आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉव्हेला. तर बघा, फर्स्ट ॲट नॉव्हेला म्हणजे काय, तर ते प्रोज फिक्शन आहे. दॅट इज शॉर्टर दॅन फुल लेंथ अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी. नाऊ विच आर द फीचर्स ऑफ नॉव्हेला. मग नॉव्हेलाचे फीचर्स कोणते आहेत बघा. नॉव्हेला शुड बी वेल स्ट्रक्चर किंवा ती वेल स्ट्रक्चर असते. स्ट्रक्चर म्हणजे त्याची रचना ही कशी असते, वेल असते, गुड असते, चांगली असते. नेक्स्ट, शॉर्ट नॅरेटिव्ह. जास्त मोठीही नाही आणि छोटीही नाही, तर त्यामुळे शॉर्ट नॅरेटिव्ह हेही त्याचं एक काय आहे, फीचर आहे, वैशिष्ट्य आहे. हे फीचरसुद्धा तुम्हाला 2 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे फोकसेस ऑन वन इन्सिडंट ऑर इश्यू. तर नॉव्हेल हा एकाच इन्सिडेंटवरती किंवा एकाच इश्यूवरती काय करतो, फोकस करतो. देर आरंट लॉट्स ऑफ इन्सिडेंट्स ऑर लॉट्स ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी. खूप सगळे इन्सिडेंट किंवा खूप सगळे त्यामध्ये पॉईंट नसतात किंवा इव्हेंट्स नसतात. त्यालाच आपण म्हणतो फोकसेस ऑन वन इन्सिडेंट ऑर इश्यू. देन 1 or 2 मॅन कॅरेक्टर्स इन द नॉव्हेल. नॉव्हेलमध्ये किती कॅरेक्टर्स असतात, 1 किंवा 2 मेन कॅरेक्टर्स असतात. जास्त मेन कॅरेक्टर त्याच्यामध्ये नसतात. दॅट इज वाय दिस इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट फीचर ऑफ नॉव्हेला. दॅट इज 1 or 2 मेन कॅरेक्टर्स. खूप सोपं आहे, हे समजून लक्षात ठेवा तुम्ही, कारण परीक्षेमध्ये असे पॉईंट्स जर लक्षात असेल तर उत्तरं छान लिहिता येतात. नेक्स्ट आहे टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन. टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन म्हणजे 1 or 2 मेन कॅरेक्टर्स असतात आणि टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन. एक सिंगल ट्रॅडिशनवरती किंवा सिंगल इव्हेंटवरतीच हा जो प्रोज आहे किंवा नॉव्हेला आहे तर ते लिहिलेलं असतं. दीज आर सम इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ नॉव्हेला. तर हे नॉव्हेलाचे काय आहेत बघा, काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. आणि मग देर आर सम फेमस नॉव्हेल्स इन इंग्लिश. सम फेमस नॉव्हेलाज इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये अशा काही फेमस नॉव्हेल्स आहेत बघा. तर कोणत्या आहेत त्या, की द हर्ट ऑफ डार्कनेस बाय हेनरी जेम्स. सेकंड आहे द टर्न ऑफ द स्क्रू, हेनरी जेम्स. बिलीबर्ड हर्मन मेलविले. डेट इन व्हेनिस, थॉमस मॅन. सीज द डे बाय सॅव्हिल बिलो. अँड पर्ल हा जो ही जी नॉव्हेल आहे तर ती जॉन स्टेनबेक यांनी लिहिलेली आहे. तर ह्या ज्या नॉव्हेल आहेत बघा, तर त्या फेमस इंग्लिश नॉव्हेल आहेत.
तर तुम्ही जर टेक्स्टबुक बघितलं तर खूप सगळे रायटर आणि खूप सगळ्या नॉव्हेल्स त्या ठिकाणी आहेत बघा. आणि एक्झाममध्ये तुम्हाला मॅच द पेअर्स असेल, फिल इन द ब्लँक्स असेल, त्याचबरोबर फाइंड ऑड मॅन आउट असेल, तर या ठिकाणी हे कुठलाही नॉव्हेल, कुठलंही रायटर याबद्दल इन्फॉर्मेशन जे आहे तर ती विचारली जाऊ शकते. सो दॅट इज वाय कीप इट इन माइंड. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. देन ओनली यू कॅन राईट युअर आन्सर प्रॉपरली ऑर करेक्ट. तरच तुम्ही तुमचा आन्सर बरोबर लिहू शकता. इन दिस वे दिस इज अबाउट द ओरिजिन ऑफ द नॉव्हेला. नॉव्हेलाचं ओरिजिन कसं झालं, किंवा विच आर द फीचर्स ऑफ नॉव्हेला अँड विच आर द फेमस इंग्लिश नॉव्हेल, त्याबद्दलचा फर्स्ट पॉईंट आपण पाहिला आहे. नाऊ लेट अस सी सेकंड पॉईंट. तर सेकंड पॉईंट जो आहे तर वी आर गोइंग टू सी इलेमेंट्स ऑफ नॉव्हेल ऑर इलेमेंट्स ऑफ नॉव्हेला. इलिमेंट्स, फीचर, कॅरेक्टरिस्टिक्स हे तीनही वर्ड सेम आहेत बघा. एलिमेंट्स जरी विचारलं, फीचर्सही विचारलं, कॅरेक्टरिस्टिक्स विचारलं, तरीसुद्धा तुम्हाला हेच पॉईंट तुम्ही त्या ठिकाणी लिहायचेत बघा. आणि 2-2 मार्कासाठी प्रत्येक इलिमेंट्सवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राईट द इन्फॉर्मेशन अबाउट थीम ऑफ द नॉव्हेल, प्लॉट ऑफ द नॉव्हेल, कॅरेक्टर ऑफ द नॉव्हेल. कोणत्याही एका याच्यावरती तुम्हाला 2-2 मार्कासाठी किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये जर लिहायचं असेल, राईट एनी 4 इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. कोणतेही 4 एलिमेंट्स नॉव्हेलचे लिहा. तर थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग असं 4 जरी नाव लिहिले तर 2 मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला पडू शकतात. आणि इफ यू जर एक्झाममध्ये प्रश्न आला की राईट अ नोट ऑन थीमवरती नोट लिहा, तर 2 मार्कासाठी तुम्हाला ते येऊ शकतं. राईट ए नोट ऑन प्लॉटवरती नोट लिहा, 2 मार्कासाठी पण ते येऊ शकतं. त्याच्यासाठी दीज आर सम इम्पॉर्टंट पॉईंट्स अँड यू शुड कीप इट इन युअर माइंड. तुमच्या मनात तुम्ही त्या लक्षात ठेवा ते पॉईंट, की जेणेकरून एक्झामला तुम्हाला उत्तरं लिहिता येतील. बघा, इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. तर लक्षात ठेवा, देर आर 6 इम्पॉर्टंट इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल or novella. All these factors may be related to one another in the work by an author. According to author, all 6 elements are very important. Why? Without these 6 elements, novel cannot be complete. नॉव्हेलमध्ये जर हे 6 एलिमेंट नसतील तर नॉव्हेल कम्प्लीट होऊ शकत नाही. दॅट इज वाय ऑल आर व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट्स. नाऊ लेट अस सी नंबर 1, थीम. व्हॉट इज द थीम? थीम हे नॉव्हेलचं इलेमेंट आहे, वैशिष्ट्य आहे. मग थीम म्हणजे काय? तर थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉव्हेल. थीम ही नॉव्हेलची काय आहे? सेंट्रल आयडिया आहे. दिस इज फर्स्ट पॉईंट. कीप इट इन माइंड. नेक्स्ट, इन द नॉव्हेल विच कॅन बी एक्सप्रेस इन अ नटशेल ऑर इन अ शॉर्ट. नटशेल म्हणजे काय? इन शॉर्ट. तर नॉव्हेलमध्ये ते इन शॉर्ट, थोडक्यात काय केलेलं असतं? एक्सप्रेस केलेलं असतं. तर त्यालाच आपण काय म्हणतो? तर सेंट्रल आयडिया असं म्हणतो. देन इट इज फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, किंवा हे जे थीम असतं त्याला फिलॉसॉफिकल स्टेटमेंट असंही म्हटलं जातं. ऑर ट्रूथ, किंवा नॉव्हेलमधलं जे काही फिलॉसॉफी आहे किंवा जे काही ट्रूथ आहे ते 1 or 2 सेंटेन्समध्ये सांगितलेलं असतं. तर त्याला देखील आपण थीम म्हणतो. दे नेक्स्ट इज विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स. आणि हे जे थीम आहे तर ते नॅरेट केलं जातं. कोणाकडून? रायटरकडून. कसं? नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स. प्रत्येक इव्हेंटच्या सिरीजनुसार रायटर नॉव्हेलचं थीम काय करतो? नॅरेट करतो. देन नेक्स्ट, कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग. अँड देन मग त्या इव्हेंट्सला अनुसरून कॅरेक्टर्स काय करतात बघा. ज्या इव्हेंट्स असतात स्टोरीमध्ये त्या इव्हेंट्सला अनुसरून कॅरेक्टर्स ॲक्ट करतात इन द पर्टिक्युलर सेटिंग. पर्टिक्युलर सेटिंग म्हणजे काय? पर्टिक्युलर स्टोरीच्या माध्यमातून ॲक्टर्स किंवा कॅरेक्टर्स काय करतात? वर्क करतात. अँड दिस इज कॉल्ड द थीम. आणि यालाच आपण काय म्हणतो? तर थीम असं म्हणतो. बघा, थीम म्हणजे काय? सेंट्रल आयडिया ऑफ द नॉव्हेल. नॉव्हेलची मध्यवर्ती कल्पना आहे. दॅट कॅन बी एक्सप्रेस इन नटशेल, दॅट कॅन बी एक्सप्रेस इन शॉर्टमध्ये ती एक्सप्रेस केलेली असते. फिलॉसॉफिकल स्टेटमेंट किंवा ट्रूथ पण त्याला आपण म्हणू शकतो. आणि नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या सिरियली त्याचं नॅरेशन लेखकाकडून केलं जातं. कॅरेक्टर्स आणि कॅरेक्टर नंतर त्या इव्हेंटमधून काय करत असतात?
तर ॲक्टिंग करत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, थीम असं म्हणतो. दॅट इज वाय दिस इज अबाउट द थीम. नेक्स्ट इज अ प्लॉट. व्हॉट इज प्लॉट? प्लॉट म्हणजे काय? प्लॉट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इसेन्शियल इलेमेंट ऑफ नॉव्हेल. प्रत्येक जर तुम्हाला जास्त उत्तर येत नसेल किंवा लक्षात येत नसेल, हेही तुम्ही लिहू शकता. प्लॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इसेन्शियल इलेमेंट ऑफ नॉव्हेल. स्टोरी और नॉव्हेल कॅनॉट बी कम्प्लीट विदाउट द प्लॉट. विदाउट प्लॉटशिवाय नॉव्हेल कम्प्लीट होऊ शकत नाही. आणि जर पॉईंट लक्षात राहिलेच तर मेन रिअल पॉईंट जे आहे तर ते तुम्ही लिहू शकता. व्हॉट इज अ प्लॉट? इट इज अ स्टोरी और कोर्स ऑफ इव्हेंट्स. प्लॉट म्हणजे काय? स्टोरी. स्टोरी म्हणजे काय? गोष्ट. सगळ्यांना माहितीच आहे. ते कोर्स ऑफ इव्हेंट्स. स्टोरीमध्ये ज्या इव्हेंट्स आलेले असतात तर त्यालाच आपण काय म्हणतो? प्लॉट म्हणतो. सेकंड, इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट. आणि हा जो प्लॉट आहे तर तो कसा क्रिएट केला जातो? आयदर इंटरनल. इंटरनल म्हणजे काय? इंटरनल कॉन्फ्लिक्ट इनसाइड द माइंड ऑफ कॅरेक्टर. कॅरेक्टर किंवा कलाकार पात्राच्या मनामध्ये जी काही घालमेल चालू असते त्याला इंटरनल कॉन्फ्लिक्ट असं म्हणतात. आणि सेकंड आहे एक्सटर्नल. आणि दुसरं जे आहे तर ते काय आहे? एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? विथ अदर कॅरेक्टर्स ऑर एंटिटीज. स्वतःच्या मनाव्यतिरिक्त दुसऱ्यांबरोबर जो संघर्ष किंवा आपलं कॉन्फ्लिक्ट चालू असतं तर त्याला एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट असं म्हणतात. मग हे प्लॉट जे आहे, फर्स्ट थिंग प्लॉट म्हणजे काय? इव्हेंट्स, स्टोरी. आणि इट इज क्रिएटेड बाय कॉन्फ्लिक्ट. आणि ही स्टोरी कशी क्रिएट होते, कशी निर्माण होते? तर स्टोरीमध्ये जे मेन कॅरेक्टर असतात बघा, प्रोटॅगनिस्ट म्हणतो आपण त्याला. प्रोटॅगनिस्ट असतील आणि मायनर कॅरेक्टर्स असतील, यांच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल जो कॉन्फ्लिक्ट असतो, एक्सटर्नल इंटरनल जो संघर्ष असतो, त्याच्यातून ही स्टोरी निर्माण होते. आणि त्या स्टोरीलाच काय म्हणतात बघा? प्लॉट असं म्हणतात. मग हा जो प्लॉट आहे तर कसा असू शकतो? प्लॉट मे बी सिम्पल और कॉम्प्लेक्स. सिम्पल म्हणजे साधा, कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा. तर बघा, नॉव्हेलवरती बऱ्याचशा फिल्म पण निघालेल्या आहेत. जर एखादी फिल्म ही सिम्पल असेल तर त्यात प्लॉट कसा असतो? सिम्पल असतो. पण एखाद्या फिल्मचं शेवटपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही तर त्या फिल्मचा प्लॉट कसा असतो? कॉम्प्लेक्स असतो. त्यालाच आपण प्लॉट कॉम्प्लेक्स आणि सिम्पल असं म्हणतो. इन दॅट वे दिस इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इसेन्शियल ऑफ द नॉव्हेल. नॉव्हेलचं हे दुसरं महत्त्वाचं इलेमेंट्स आहे, वैशिष्ट्य आहे. परीक्षेमध्ये व्यवस्थित उत्तरं तुम्ही केअरफुली लिसन करून लिहायचे. व्हॉट इज थीम अँड व्हॉट इज प्लॉट. आणि शॉर्ट पॉईंट दिले आणि केअरफुली लिसन केलं तर नक्कीच आन्सर तुमच्या लक्षात राहू शकतं. ते नेक्स्ट फीचर. नेक्स्ट इज कॅरेक्टर. कॅरेक्टर इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द नॉव्हेल, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. काय आहे कॅरेक्टर्समध्ये बघा? कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट. स्टोरीतले किंवा नॉव्हेलमधले कॅरेक्टर्स हे कसे असतात तर ते रिलेटेड टू प्लॉट असतात. जशी स्टोरी असेल त्याच पद्धतीनं कॅरेक्टर काय केले जातात? सिलेक्ट केले जातात. दॅट इज वाय इट इज सेड दॅट कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट. ते प्लॉटच्या रिलेटेड असतात. इम्पॉर्टंट related to plot as the course of event take place because of the certain behavior of the characters. Next, depiction of characters range from a thumbnail sketches. सेकंड पॉईंट कोणता आहे बघा? इम्पॉर्टंट कॅरेक्टर डिस्क्राईब इन एव्हरी आस्पेक्ट ऑफ द रायटर. इम्पॉर्टंट कॅरेक्टर, महत्त्वाचं जे कॅरेक्टर नॉव्हेलमध्ये असतं तर त्याचं वर्णन जे आहे रायटर करून कसं केलं जातं? एव्हरी आस्पेक्ट म्हणजे प्रत्येक गुण किंवा प्रत्येक त्याचं जे वैशिष्ट्य असतं, गुड कॅरेक्टरचं, प्रॉमिनंट कॅरेक्टरचं जे वैशिष्ट्य असतं त्या प्रत्येक वैशिष्ट्याचं वर्णन हे रायटर करून केलं जातं. बिकॉज दीज आर द प्रॉमिनंट कॅरेक्टर्स, मेन कॅरेक्टर्स हे महत्त्वाचे असतात. अँड दॅट इज वाय दे कॅन बी डिस्क्राईब्ड व्हेरी नाईसली. त्यांचं वर्णन हे अतिशय नाईसली केलं गेलं पाहिजे. नेक्स्ट इज लेस इम्पॉर्टन्स टू मायनर कॅरेक्टर्स. कोणते कोणते कॅरेक्टर्स असू शकतात बघा? कॅरेक्टर्सशिवाय नॉव्हेल कम्प्लीट होत नाही. मग नॉव्हेलमध्ये कोणते कॅरेक्टर्स असतात? लेस इम्पॉर्टंट अँड मायनर इम्पॉर्टंट. कमी महत्त्वाचे किंवा मायनर कॅरेक्टर्स आपण असं त्यांना म्हणतो. मग तुम्हाला परीक्षेमध्ये असं पण विचारलं जाऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय मायनर कॅरेक्टर्स. मायनर कॅरेक्टर्स म्हणजे काय? तर मायनर कॅरेक्टर्स म्हणजे कोणते असतात? दोज कॅरेक्टर्स हू आर नॉट सो इम्पॉर्टंट इन द नॉव्हेल. नॉव्हेलमध्ये तुम्ही खूप महत्त्वाचे नसतात. जसं की सपोज सर्वंट असेल,
कामगार असतील, वर्कर्स असतील, तर हे झाले मायनर कॅरेक्टर्स. देन नेक्स्ट, रीडर्स फॉलोज द ॲक्शन ऑफ मेन कॅरेक्टर्स थ्रू आउट द नॉव्हेल. मग रीडर्स काय करतात? फॉलोज द ॲक्शन. जेव्हा वाचक लोक नॉव्हेल वाचतात किंवा कुठलाही एखादं प्लॉट, स्टोरी, थीम वाचतात, तर त्यावेळेला ते काय करत असतात? ते फॉलोज द ॲक्शन ऑफ मेन कॅरेक्टर्स. जसं आपण एखादा चित्रपट पाहत असताना हिरोचीच ॲक्शन पाहतो, हिरोलाच आपण बघतो शेवटपर्यंत जास्त, कारण का की तो गुड असतो, प्रॉमिनंट असतो. इन दॅट वे हिअर ऑल्सो रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ मेन कॅरेक्टर्स. रीडरसुद्धा मेन कॅरेक्टरला स्टोरीमध्ये काय करत असतात? फॉलो करत असतात. कॉल देम प्रोटॅगनिस्ट. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? प्रोटॅगनिस्ट असं म्हणतो. प्रोटॅगनिस्ट मीन्स व्हॉट? प्रोटॅगनिस्ट मीन्स मेन कॅरेक्टर इन द नॉव्हेल ऑर स्टोरी. स्टोरीमध्ये असलेले महत्त्वाचे कॅरेक्टर म्हणजेच काय? तर प्रोटॅगनिस्ट. मग तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो, राईट ए नोट ऑन प्रोटॅगनिस्ट. प्रोटॅगनिस्टवरती नोट लिहा, हा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. तर त्यामुळे तुम्ही मग त्यामध्ये कॅरेक्टर या एलिमेंट्स लिहित असताना तुम्ही देर आर 2 टाईप्स ऑफ कॅरेक्टर्स. सम कॅरेक्टर्स आर लेस इम्पॉर्टंट व्हाईल सम आर मोर इम्पॉर्टंट. मोर इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आर प्रोटॅगनिस्ट. महत्त्वाच्या जे कॅरेक्टर्स असतात तर त्याला प्रोटॅगनिस्ट असं म्हणतात. असं तुम्ही तुमचा ॲन्सर लिहू शकता. प्रोटॅगनिस्ट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ कॅरेक्टर इज नोन ॲज अँटोगनिस्ट. आणि बघा नेक्स्ट वर्ड आहे प्रोटॅगनिस्ट इज मेन कॅरेक्टर. देन व्हॉट इज अँटोगनिस्ट? मग अँटोगनिस्ट म्हणजे काय? तर अँटोगनिस्ट आर अपोजिट कॅरेक्टर्स इन द नॉव्हेल. प्रोटॅगनिस्टच्या जे ऑपोजिट असतात, फॉर एक्झाम्पल आपण त्याला काय म्हणू? व्हिलन म्हणू. किंवा मिस्चिवस काही कॅरेक्टर असतील, खोडकर, गुंडगिरी करणारे, तर ते जे कॅरेक्टर असतात तर त्याला आपण काय म्हणतो? अँटॅगोनिस्ट असं म्हणतो. मग हे सुद्धा कॅरेक्टरचाच प्रकार आहे. कोणते? लेस कॅरेक्टर, मायनर कॅरेक्टर, प्रोटॅगनिस्ट आणि अँटोगोनिस्ट. हे कॅरेक्टरचे काय आहेत? 3 प्रकार आहेत. आणि कॅरेक्टर या इलिमेंटवरती नोट लिहा असा प्रश्न आला तर तुम्ही हे लक्षात ठेवा. देर आर 3 टाईप्स ऑफ कॅरेक्टर. लेस इम्पॉर्टंट कॅरेक्टरला मायनर कॅरेक्टर्स म्हणतात. नेक्स्ट इज प्रोटॅगनिस्ट. प्रोटॅगनिस्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर आणि ते आर अल्सो कॉल मेन आर्टिस्ट in the novel or main character in the novel. And last one is antagonist. Antagonist हे कोण असतात? तर that are totally opposite to protagonist. प्रोटॅगनिस्टच्या अपोजिट जे कॅरेक्टर नॉव्हेलमध्ये असतात तर त्यांना आपण काय म्हणतो? अँटॅगोनिस्ट असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. इन दिस वे दीज 3 आर इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. आणखीन महत्त्वाचे 3 इम्पॉर्टंट एलिमेंट्स नॉव्हेलचे राहिलेले आहेत तर ते आहेत सेटिंग, कॉन्फ्लिक्ट, लँग्वेज आणि स्टाईल. तर हे जे कॅरेक्टर्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आणि त्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तर तो असेल बघा टाईप्स ऑफ नॉव्हेल. तर हा प्रत्येक पॉईंट जर तुम्ही आत्ता फक्त लक्षपूर्वक ऐकला तरीसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्या आहेत तर त्या लक्षात राहू शकतात आणि उत्तर तुम्ही एक्झाममध्ये छानपैकी लिहू शकता. तर हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश किंवा सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की एक्झाममध्ये जे मुलं नॉव्हेल सेक्शन निग्लेक्ट करतात त्या मुलांना एक्झाममध्ये खूप कमी मार्क्स पडतात आणि त्यामुळं आपल्याला मार्क्स कमी पडतात. आणि म्हणून आपल्याला मार्क्स कमी पडू नये म्हणून जास्तीत जास्त भर जो आहे तर तुम्ही नॉव्हेल सेक्शनवरती द्यावा असं मला वाटतं. आणि म्हणून हा व्हिडिओ मी तयार करते आहे. जर तो तुम्हाला आवडत असेल, इफ यू लाईक माय व्हिडिओज प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आणि कमेंट ऑल्सो. कमेंट पण त्याच्यावरती करा की जेणेकरून मला समजेल की मी करते ते योग्य आहे की अयोग्य आहे. जर चांगल्या कमेंट्स म्हणजे व्हिडिओ चांगला असेल तर चांगल्या कमेंट करा जेणेकरून मला अजून प्रोत्साहन त्यामधून मिळू शकतं. ओके, थँक्यू.